हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे चना कबाब बनवणार आहोत. नेहमी आपण हरभऱ्याची भाजी, सुकी भाजी, पातळ भाजीच बनवतो. यावेळेला तुम्ही असे चना कबाब बनवून बघा. घरात पण सर्वांना आवडतील एवढे टेस्टी होतात. त्याच्यामध्ये मी काय काय साहित्य टाकलेले आहे, किती प्रमाणात टाकलेले आहे हे तुम्ही इथे पूर्ण स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. गोल्डन कलर आलेला आहे. असेच इथे सर्व फ्राय करून घ्यायचे. इथे मी शॅलो फ्राय करत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डीप फ्राय केले तरी चालेल. हे चना कबाब कसे बनवायचे चला आपण इथे लगेच बघूया. आज आपण इथे चना कबाब बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण 1 वाटी हरभरे भिजवून घेतलेले. त्यानंतर इथे आपण त्याला शिजवून पण घेतलेले. कुकरलाच मी शिजवून घेतलेले. आलं थोडंसं ॲड केलेले. त्यानंतर इथे हिरवी मिरच्या 2 अशा इथे कट करून ते पण ॲड केलेले आहे. आता इथे हिरवी मिरची आलं टाकल्यानंतर इथे मी 4-5 पाकळ्या लसूण पण ॲड केलेला आहे. आपण हे मिक्सरला आरडभरडं फिरून घेणार आहोत. हे बघा इथे सर्व आपण ओतून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 बटाटा असा याच्यामध्ये किसून घेणार आहे. उकडलेला बटाटा आहे हा. कुस्करला तरी चालेल पण मी इथे किसून घेतलेला आहे. 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. तो पण आता याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे मी 1 कप भरून हिरवीगार कोथिंबीर इथे बारीक चिरून ॲड केलेली आहे. इथे अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. 1 चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेले आहे. ऑलरेडी आपण इथे हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे वाटणामध्ये. इथे हातावर कुस्करून थोडासा ओवा पण ॲड केलेला आहे की आपले हरभरे ते आपल्याला बाधणार नाही म्हणून. यासाठी इथे मी ओवा टाकून घेतलेला आहे. इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. 1 चमचा भरून इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेली आहे. 1 चमचा भरून इथे आमचूर पावडर टाकली. त्याच्यामुळे आपण जे चना कबाब बनवणार आहोत ना ते अधिक चटपटीत होतात. आणि इथे मी मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो ना तो अर्धाच चमचा इथे चाट मसाला ॲड केलेला आहे. तो पण आपण इथे टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे पण आपले चना कबाब अधिक टेस्टी होतात. आता आपलं हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊया. पूर्ण सर्व साहित्य जेवढं टाकलं ना ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा छान आपल्याला इथे आता गोळा तयार करायचा आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता छान असं पण इथे मळून घेतलेलं आहे. सर्व साहित्य जेवढं टाकलं ना तेवढं छान मस्त एकजीव करून घेतलेलं आहे. इथे परफेक्ट असंच मळून घ्यायचं आहे. आता इथे आपण असे कबाब बनवून घेणार आहोत. तुमच्याकडे काही पण स्टिक वगैरे किंवा काही आईस्क्रीमची काडी वगैरे असते ना, आपण आईस्क्रीम आणतो ती असेल तरी चालेल. त्याला असं कबाब बनवून घ्यायचे. सावकाश इथे बघा काढून घ्यायचे आपण. आपण कबाब बनवून घेतलेले. हे बघा इथे दुसरा पण कबाब आपण तसाच बनवून घेणार आहे. तुम्हाला जी साईज हवी लहान मोठी कबाबची ती साईज तुम्ही इथे बनवून घ्यायची. मी इथे मीडियम साईज बनवून घेतलेली आहे. फक्त इथे काढताना आहे ना असे सावकाश काढून घ्यायचे की तुटता कामा नये. हे बघा इथे मी सावकाश काढून घेतलेले. आता हे बघा इथे आपण असे कबाब तयार करून घेतलेले. आता पुढचेही सर्व मी कबाब असेच बनवून घेणार आहे. आता आपण इथे गॅसवर तेल पण तापायला ठेवलेले. इथे तेल छान तापल्यानंतर आपण इथे सावकाश सोडून घ्यायचे. जेवढे बसेल तेवढेच इथे सोडून घ्यायचे. इथे मी हे चना कबाब शॅलो फ्राय करून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डीप फ्राय केले तरी चालेल. आता आपण हे कबाब सोडल्यानंतर आहे ना सावकाश याची अशी साईड आहे ना ती चेंज करून घ्यायची. सर्व साईडने आपल्याला हे छान भाजून घ्यायचे. हे बघा इथे अशी सावकाश आपण इथे साईड चेंज करून घ्यायची. सर्व साईड त्याची अशी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण चहू बाजू त्याची फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. नेहमी आपण हरभऱ्याची भाजी, सुकी भाजी, पातळ भाजीच बनवतो. यावेळेला तुम्ही असे चना कबाब बनवून बघा. घरात पण सर्वांना आवडतील एवढे टेस्टी होतात.
हे बघा इथे तुम्ही बघू शकता सर्व साईड असे मस्त गोल्डन कलर आलेला आहे. असेच इथे सर्व फ्राय करून घ्यायचे. इथे मी शॅलो फ्राय करत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे डीप फ्राय केले तरी चालेल. हे बघा इथे झाले. आता आपण हे काढून घेऊया. कलर पण छान आलेला आहे गोल्डन. इथे आपण चना ऑलरेडी कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. हे बघा इथे दुसरे पण आपण तसेच सोडून घेतलेले आहेत. आणि इथे काही तेल परत ॲड केलेलंच नाही आहे. त्याच तेलामध्ये आता आपण हे छान मस्त असे फ्राय करून घेणार आहोत. हे बघा इथे त्याच तेलामध्ये आपण इथे आता फ्राय करून घेणार आहोत. हे फक्त असे गोल गोल फिरवून इथे फ्राय करून घ्यायचे की पूर्ण याची सर्व साईड आपली इथे छान गोल्डन कलर आला पाहिजे. असं सर्व साईड ह्याची आहे बघा छान फ्राय करून घ्यायची. आधीच मी इथे 2 मोठ्या पळ्या भरून तेल ॲड केलं होतं. आता मी या तेलामध्येच इथे फ्राय करून घेत आहे. इथे नंतर नाही टाकलं तरी चालेल. हे बघा छान मस्त फ्राय होतात. तुम्हाला जर ही माझी चना कबाबची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊया. हे बघा हे झाले. आता मी काढून घेते. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही असे चना कबाब बनवून बघा. अतिशय टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. हे बघा इथे आपले कबाब तयार झालेले. आता मी पुढचेही सर्व कबाब असेच बनवून घेणार आहे. पुन्हा भेटू. बाय.